महायुतीमधील गणेश नाईक विरुद्ध शिंदे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे। शिंदेंना थेट अंगावर घेणाऱ्या गणेश नाईकांना आता शिंगावर घेण्याची भाषा शिवसेनेकडून सुरू करण्यात आली आहे। गणेश नाईकांनी आता आवरावं अन्यथा रस्त्यावरची लढाई होईल असा इशारा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिलाय। तसंच संघर्ष झाला तर नाईक जबाबदार असतील असंही शिरसाट म्हणाले। आणि असं करून दर वेळेला जर डिचवण्याचा प्रयत्न केला तर महायुतीमध्ये आहोत त्याचं भान आम्ही ठेवतोय, ते त्यांनी ठेवावं। नसतं मग एक दिवस असा येईलच, हे जे काही मीडियाच्या माध्यमातून चाललेलं भांडण आहे ना, तर एक दिवस या रस्त्यावरची लढाई होईल। मग याला जबाबदार कोण हा प्रश्न सुद्धा समोर उपस्थित होईल। म्हणून याच्यापासून थोडं सावध राहिलं पाहिजे। तर संजय शिरसाट यांनी हा इशारा दिलेला आहे, सावध रहा नाहीतर ही रस्त्यावरची लढाई होईल असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून आणि विशेषतः निवडणुका संपल्यानंतर सुद्धा गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हा वाद पुढच्या काळामध्ये वाढत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महायुतीमध्ये शिंदे विरुद्ध नाईक असा हा वाद आता पुढच्या काळामध्ये आणखी चिघळतोय की काय अशा प्रकारचे सगळे संकेत मिळतात, कारण तशी वक्तव्य दोन्ही बाजूने करण्यात येतात। तर शिंदेंना थेट अंगावर घेणाऱ्या गणेश नाईकांना आता शिंगावर घेण्याची भाषा शिवसेनेकडून सुरू झालेली आहे आणि गणेश नाईकांनी आता आवरावं अन्यथा रस्त्यावरची ही लढाई होईल असा इशारा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेला आहे। संघर्ष झाला तर त्याला नाईक जबाबदार असतील, त्यामुळे सावधान रहा असं शिरसाट यांनी इशारा दिलेला आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये हा वाद कशा प्रकारे शमतो आहे की पुढे जातोय यासाठी आता मध्यस्थी नेमकं कोण करतंय हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर सुद्धा गणेश नाईक यांनी घणाघाती टीका केलेली होती आणि याच संदर्भात आता शिंदेंच्या गटाकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गणेश नाईकांवर टीका होताना पाहायला मिळते। शिंदेंच्या सेनेतले आमदार यावर प्रतिक्रिया देऊ लागलेले आहेत आणि या संदर्भात आता गणेश नाईक यांना इशारा देण्यात आलेला आहे। ही लढाई रस्त्यावरची होईल असं सांगण्यात येते। मीडियामध्ये सुरू असलेले सध्या वाकयुद्ध आहे, मात्र आता ही लढाई रस्त्यावर होऊ शकते अशा प्रकारचा इशारा देण्यात आला आहे।